आज शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी. आजपासून पीक विमा जमा होण्यास सुरुवात. लाईव्ह खात्यामध्ये जमा होत आहे. पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा जे की शेतकरी बांधवांना या जिल्ह्यांमध्ये इथं जमा होत आहे. आता तुमच्या जिल्ह्यात आला का हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. ज्यांना कोणाला पीक विमा आलेला नसेल तक्रार करा आणि पीक विमा मिळवा. मोठी आनंदाची बातमी, या जिल्ह्यांमध्ये पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. तर आता महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये थेट DBTद्वारे पैसे इथं लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये इथं जमा होत आहे. अनेक जिल्ह्यांमधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पहिला टप्पा आणि दुसरा टप्पा मंजूर होऊन कोट्यावधी रुपये इथे वितरित करण्यास सुरू झालेले आहे. काही शेतकऱ्यांना SMS आलेला आहे, काही शेतकरी बांधवांना SMS यायचे राहिलेले आहे. ज्यांचा फॉर्म अप्रूव्हल आहे, आधार लिंक आहे, ई-पीक पाहणी पूर्ण केलेल्या आहेत, तर अशांना पैसे इथं प्राधान्य देण्यात येत आहे आणि पैसे लवकर सुद्धा खात्यामध्ये जमा होत आहे. आता अमरावतीमध्ये 66,31,00,000 लाभार्थी यामध्ये पात्र आहेत. अकोल्यामध्ये 149,28,00,000 रुपयाचा जो काही निधी इथं आलेला आहे. यानंतर इथे यवतमाळमध्ये 122,20,00,000, बुलढाण्यामध्ये 115,40,00,000, वाशिममध्ये 47,14,000, यानंतर जालन्यामध्ये 32,51,000, परभणीमध्ये 27,57,000, हिंगोलीमध्ये 14,54,00,000, नांदेडमध्ये 120,46,00,000, बीडमध्ये 9,64,000. याचप्रमाणे आता लातूरमध्ये 2,12,000. तर आता काही जिल्ह्यांमध्ये इथं निधी वितरित करण्यास सुरू झालेला आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये इथं पेंडिंग आहे. असं नाही की सर्व जिल्ह्यात एकच वेळी पैसे इथं येणार आहे. पीक विमाचा हा पहिला टप्पा, दुसरा टप्पा आपण इथं पाहणार आहे की किती आलेला आहे, कोणाला पीक विमा मिळत आहे, ज्यांनी पीक विमा फॉर्म भरलेला आहे, ज्यांचा अर्ज मंजूर आहे. याचप्रमाणे बँक खाते आधारशी लिंक आहे, DBT सुरू आहे, eKYC झालेली आहे, ई-पीक पाहणी केलेली आहे आणि 72 तासाच्या तक्रार केलेली आहे. असे शेतकरी बांधवांना पीक विमा इथं जमा होत आहे. गुड न्यूज म्हणजे शेतकरी बांधवांना पहिला आणि दुसरा टप्पा थेट शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून DBTद्वारे इथं पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये जे काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये अमरावतीमध्ये 66,31,00,000 पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. अकोल्यामध्ये आणि दुसरा टप्पा कोणत्या जिल्ह्यात सुरुवात झालेला आहे, कोणत्या जिल्ह्यात बाकी हे सुद्धा पाहणार आहे. 149,28,00,000 खात्यामध्ये जमा होत आहे. यवतमाळमध्ये 125,20,00,000 दुसरा टप्पा सुरू झालेला आहे. बुलढाण्यामध्ये 115,40,00,000 थेट DBTद्वारे रक्कम जमा होत आहे. वाशिममध्ये 47,14,00,000 पीक विमा मंजूर झालेला आहे, वाटप लवकरच सुरू होणार आहे. जालन्यामध्ये 32,51,00,000 निधी वाटपास सुरुवात झालेली आहे. यानंतर परभणीमध्ये 27,57,00,000 शेतकऱ्यांना दिलासा लवकरच जमा होईल. हिंगोलीमध्ये 14,54,00,000 पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. नांदेडमध्ये 420,46,00,000 मोठा निधी मंजूर झालेला आहे, लवकरच वाटप सुरू होईल. यानंतर इथे आपलं बीडमध्ये 9,64,00,000 पीक विमा लाईव्ह खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. लातूरमध्ये 2,12,00,000 DBTद्वारे पैसे तपासा खात्यामध्ये आलेले आहे. पुणेमध्ये 18,40,00,000 लवकरच वाटपाची शक्यता आहे, लवकरच पीक विमा जमा होईल. अहमदनगरमध्ये 25,75,00,000 शेतकरी इथे प्रतीक्षेत आहे, लवकरच पीक विमा जमा होईल. छत्रपती संभाजीनगरमध्ये 31,22,00,000 निधी प्रक्रिया सुरू आहे, लवकरच पीक विमा मंजूर होऊन वाटप इथं होणार आहे. यानंतर ते आपलं जळगावमध्ये 28,16,00,000 पीक विमा यादी इथं अपडेट झालेली आहे, लवकरच पीक विमा वितरित करण्यात येईल. धुळेमध्ये 11,80,00,000 खाते लिंक महत्त्वाचे आहे, बरेच लाभार्थ्यांचे खाते लिंक नाही, धुळेमध्ये लिंक करून घ्या, पैसे जमा होतील. नाशिकमध्ये 34,55,00,000 eKYC पूर्ण राहिलेली आहे बँकेची, लगेच तुम्ही करून घ्या. सोलापूरमध्ये 41,10,00,000 पीक विमा मंजूर झालेला आहे आणि वाटप देखील सुरू. ज्यांचे सर्व व्यवस्थित आहे तर त्यांच्या खात्यामध्ये जमा होत आहे. काही लाभार्थ्यांचे म्हणजे 10,000 जर लाभार्थी असेल फक्त 100लाच मिळते, काही जणांच्या त्रुट्या राहते, ते दूर करून पीक विमा मिळू शकता. सांगलीमध्ये 19,75,00,000 रुपये DBT इथं प्रणाली इथं सुरू आहे. त्याचप्रमाणे सातारामध्ये 16,92,00,000 लाभार्थ्यांची यादी तयार झालेली आहे, लगेच यादीमध्ये नाव आहे की नाही चेक करा, यादीत नाव असेल तरच पीक विमा जमा होईल. कोल्हापूरमध्ये 12,45,00,000 नुकसान भरपाई अपडेट. नागपूरमध्ये 21,66,00,000 निधी वाटपाची शक्यता. वर्ध्यामध्ये 8,34,00,000 अर्जदाराचा जो काही फॉर्म आहे तिथं अप्रूव्हल झालेला आहे. भंडारामध्ये 6,90,00,000 खात्यामध्ये पैसे इथं जमा होत आहे. यानंतर इथे आपलं गोंदियामध्ये 5,48,00,000 दुसरा टप्पा प्रक्रिया सुरू झालेली आहे. चंद्रपूरमध्ये 13,27,00,000 रुपये पीक अपडेट. यानंतर गडचिरोली 7,18,00,000 रुपये लाभार्थ्यांची तपासणी सुरू आहे.
रायगडमध्ये 10,44,00,000 डीबीटीद्वारे पैसे खात्यामध्ये येत आहे. ठाणेमध्ये 9,11,00,000 पीक विमा यादी इथं आलेली आहे. पालघरमध्ये 8,05,00,000 शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. पीक विमा वाटप सुरू झालेलं आहे. आता यामध्ये तुम्हाला 72 तासाच्या आत तुम्हाला तुमची तक्रार करायची आहे, अन्यथा तुमचा जो काही क्लेम केलेला आहे इथं रिजेक्ट देखील होऊ शकतो. सर्व शेतकरी बांधवांनी ज्यांच्या शेतामध्ये नुकसान झालेलं आहे यांनी फोटो जतन करून ठेवा, ऑनलाईन तक्रार करा, पीक विमा कंपनीला लेखी अर्ज द्या, पंचनामे करून घ्या. याचप्रमाणे आता फार्मर आय डी कार्ड बंधनकारक झालेलं आहे. आता तुम्ही जर तुमचं फार्मर आय डी कार्ड काढलेलं नसेल तर तुम्हाला पीक विमा इथं मिळणार नाही. KYC पेंडिंग, आधार लिंक नाही, NPCI मॅपिंग, याचप्रमाणे तुम्हाला तुमची जे काही फार्मर आय डी आहे ते काढून घ्यायची आहे. आता ई-पीक पाहणी केली तरच तुम्हाला पीक विमा मिळणार, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आता ई-पीक पाहणी संदर्भात बऱ्याच शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे की आम्ही ई-पीक पाहणी केलेले नाही तरी आम्हाला पीक विमा इथं जमा होईल, तर असं नाही आहे. आता नवीन बदल आलेले आहे. यामध्ये जर तुम्ही पिकाची नोंद केलेली असेल तरच तुम्हाला पीक विमा मिळणार आहे. पिकाची ऑनलाईन नोंद होते, नुकसान भरपाई पडताळणी सोपी होते, पीक मंजुरीत मदत होते, चुकीची माहिती टाळता येते, शेतकऱ्यांना पात्रता निश्चित होते. तर अशासाठी तुम्हाला ई-पीक पाहणी गरजेचं आहे. ई-पीक पाहणी केली नाही तर तुमचा पीक विमा अडकू शकतो, अर्ज पेंडिंग राहू शकतो, दावा रिजेक्ट होऊ शकतो, निधी जमा होण्यास उशीर होऊ शकतो. पैसे आल्यानंतर तुम्हाला पीक विमा कंपनीला लेखी अर्ज द्या, तहसीलदाराशी संपर्क करा, ई-पीक पाहणी पूर्ण करा, आधार लिंक तपासा. यासोबत तुम्हाला आधार कार्ड, बँकेचं पासबुक, सातबारा, पीक विम्याची पावती हे तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे. तर एक लेखी अर्ज देतो, हा तुम्हाला लेखी अर्ज तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी पीक विमा ऑफिस आणि पीक विमा प्रतिनिधीला तुम्ही देऊ शकता. तर पीक विमा न मिळाल्यास पीक विमा कंपनीकडे लेखी अर्ज प्रति व्यवस्थापक साहेब, तालुका लिहा, जिल्हा लिहा. पीक विमा रक्कम न जमा झाल्याबाबत अर्ज मी खालील सही करणारा शेतकरी तुमचे नाव लिहा. यानंतर आपला जे काही हंगाम आहे यांनी सन 2025-26साठी पीक विमा फॉर्म भरलेला आहे. माझा पीक विमा अप्रूव्हल असून देखील अद्याप माझ्या खात्यामध्ये पीक विमाची रक्कम जमा झालेली नाही. माझी माहिती खालीलप्रमाणे आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे नाव, मोबाईल नंबर, आधार क्रमांक, पिकाचे नाव, पीक विमा पावती, खाते क्रमांक, तालुका, गावाचे नाव, याचप्रमाणे मी KYC पूर्ण केलेली आहे. तसेच आधार लिंक देखील आहे. तरी पीक विमा रक्कम माझ्या खात्यामध्ये लवकरात लवकर जमा करावी ही नम्र विनंती. धन्यवाद. आपला विश्वासू सही. त्यासोबत तुम्हाला आवश्यक कागदपत्र इथं जोडायची आहे. आधार कार्डची झेरॉक्स, बँक पासबुकची झेरॉक्स, पीक विम्याची पावती, सातबारा, ई-पीक पाहणी केलेल्याची प्रत आणि तुमचा फॉर्म इथं अप्रूव्हल आहे. आज थेट DBTद्वारे बँक खात्यामध्ये पहिला आणि दुसरा टप्पा पीक विम्याचा इथं जमा होत आहे. सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घ्या आणि आधार लिंक बँक खात्यामध्ये तुमचे पैसे इथं जमा होत आहे. लगेच खाते तपासा.